नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांची व्यंकटेश हॉस्पिटल, नवगण राजुरी, जिल्हा बीड. या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा, मूळव्याध, जुनाट सर्दी, दमा, स्त्रियांच्या समस्या, त्वचारोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा. संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे, व्यंकटेश हॉस्पिटल, नवगण राजुरी, जिल्हा बीड. संपर्क 9823 08 23 96. संपर्क 9823 08 23 96. परभणी जिल्ह्यातील जनतेच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली 24 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं आहे. समस्यांचं निराकरण करण्यासाठी नागरिकांनी आपल्या तक्रारीबाबत किंवा मागणीबाबत 2 प्रतीमध्ये अर्जासह जनता दरबारास उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव तथा परभणी जिल्ह्याचे पालक सचिव दीपक कपूर हे शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेणार आहेत. दुपारी 4 वाजता दीपक कपूर हे गंगाखेड तालुक्यातील मुळी निम्न पातळी बंधाऱ्याच्या कामाची पाहणी करणार आहेत. आढावा बैठकीस सर्व विभाग प्रमुखांनी आपल्याकडील योजनांच्या अद्ययावत माहितीसह उपस्थित राहावं असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी मागील 3 दिवसापासून आरक्षण कृती समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे. या संदर्भात 18 फेब्रुवारी रोजी राज्याचे अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री दत्तामामा भरणे आणि अल्पसंख्याक मंत्रालयाचे सचिव मिलिंद शोनाय यांनी 3 ते 4 महिन्यात तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर 3 दिवसापासून सुरू असलेलं मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीचं साखळी उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेलं आहे. याच अनुषंगाने एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन उपोषणासंदर्भात त्यांना माहिती दिली. या शिष्टमंडळात मौलाना जहांगीर नदवी, जाफर खान मुसा खान, ॲडव्होकेट इम्तियाज खान, मुदासिर असरार, काजी अन्सारुद्दीन, शेख असलम शेख रसूल, शेख एजाज पटेल, शेख अकील शेख रहीम, सय्यद सगीर आदी उपस्थित होते. जालना येथील सामाजिक कार्यकर्ते हाजी ताहेर कुरेशी यांची बक्कर खसाब म्हणून जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर संस्थेतर्फे एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. हाजी ताहेर कुरेशी हे मध्यमवर्गीय कुटुंबातील असून आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची या पदी निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी अनिस कुरेशी इंजिनियर, पठाण शफीक अली खान, महमूद सर, निसार पठाण, हारून सर, रशीद खान आदी पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.